कडनं लुबाडून. हे कसला काय प्रकार आहे? तो तर सहयोगात आलाच नाही पाहिजे. पण आपल्याकडनं काय देता येईल? रोज डोकं लावायचं. काय आपण करू शकतो बरं? आता आपण कोणची हे करू शकतो? तुमच्या राहुरीला सुद्धा आम्ही एक संस्था सुरू केलेली आहे. त्याचं नाव आम्ही सहज स्त्री सुधार, समाज सुधार असं काहीतरी नाव दिलेलं आहे. त्याला संस्था अशी केली कारण आमच्या ह्याच्यातर्फे संस्थेतर्फे अशी कार्य होऊ शकत नाहीत लाईफ इटर्नल ट्रस्टमुळे. तर इथे ती रजिस्टर करून घेतली. सगळं काय झालेलं आहे. ते कॅनडातले लोक पैसे द्यायला बसले, तिकडनं लोक पैसे द्यायला बसले. इथे पण कोणी मिळतच नाही स्त्री सुधारला. इथल्या बायकांनी ते जर आपल्या हातात घेतलं तर हे कार्य होऊ शकतं. इथे जागा आहे, सगळं काही आहे. मग आम्हाला वेळच होत नाही. आम्ही कसं जाणार? अहो हे लोक तिथनं पैसे घेऊन येत आहेत तुम्हाला द्यायला. इथला स्त्री समाज सुधार करा. 14 तुमच्यासाठी मशिनी पाठवून दिल्या. तिथे बायकांना बसून काहीतरी शिकवा. तुम्हाला दिसत नाही का उपाशी तपाशी फिरतायत? त्यांना बसवा, काहीतरी कार्याला लावा. त्यांचे 2-4 पैसे हातात पडतील, त्यांना त्यांचं भलं होईल. थोडं तरी आपण असा विचार केला पाहिजे. स्वतःपुरतं कसं बघायचं? तेव्हा सहयोगाला त्याला पाहिजे की ह्या गोष्टीला आपल्याला वाव नाही. स्वतःपुरतं बघण्याला आपल्याला वाव नाही. जगाच्या कल्याणात आलं पाहिजे. आणि मी नेहमी म्हणत असते की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जरी असल्या तरी संतांच्या विभूतीच्या कल्याणासाठी जग आहे. म्हणजे मग झालं, त्या संतांचं कल्याणच होतं अशा परिस्थितीत. म्हणून आता तुम्ही जे संत आहात, तुम्ही संतांच्या दृष्टीने वागलं पाहिजे. आणि संतांचं पहिलं लक्षण म्हणजे देणं, देत राहायचं. कोणत्याही संतांनी कोणाचं काही लुबाडलेलं आपण तरी काय ऐकलं नाही. आणि मग तो संतच राहतो. ते त्याच्या डोक्यातच येत नाही. तेव्हा आपण आपल्या परीने काय देऊ शकतो, किती प्रेम देऊ शकतो, किती लोकांचं भलं करू शकतो, इकडे लक्ष आपण घातलं पाहिजे. आणि आजकालचे जसे हे सार्वजनिक कार्य निघाली आहेत इलेक्शन वगैरेसाठी, तसली काही न करता निस्वार्थ भावाने, ज्याला आपण आईच्या प्रेमाला निर्वाज्य असं म्हणतो, त्याच्यावरती काही व्याजच नाही असं जे अटूट वाहणारं, अनंतापर्यंत जाणारं असं जे प्रेम आहे, ते देताना तुम्हाला आपोआप सुचेल की काय काय केलं पाहिजे. हळूहळू सुधारणा झाली पाहिजे. सर्व सहयोगांच्या तर्फे काही ना काहीतरी घटित झालं. आणि ह्या बाबतीला आपण थोडा तरी वेळ दिला पाहिजे. वेळ देऊन त्याच्यामध्ये लागलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. माताजी आल्या म्हणजे एकदा लेक्चर झालं मग संपलं असं नको. या लोकांनी पुष्कळ कामं केली, शाळा सुरू केलेल्या आहेत, आणखीन पुष्कळ समाज सुधाराचे काम करतायत. आपण हे तसं काहीतरी सुरुवात केली पाहिजे. नाहीतर सहयोग म्हणजे नुसतं आत्मसाक्षात्कार होऊन आनंदाच्या सागरात पोहणारे सगळे आळसेश्वर असं नको आहे.